परिस्थिती आहे, कारण काँग्रेसचे अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं आता निलंबन करण्यात आलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाच्या नंतर ही कारवाई देखील करण्यात आली। आणि यानंतर आपण थेट अमरावतीला जाऊयात। एकनाथ शिंदेंची सभा सुरू आहे की पावसाळ्यामध्ये या वायरी पडतात, वीज जाते, बत्ती गुल होते आणि हे सगळ्या वायरी या तारा ज्या आहेत अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील या भागातली परिस्थिती आहे आणि मागणी आहे। ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करू। शेवटी जनता जनार्दनाला जे पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? मूलभूत सोयी सुविधा, पिण्याचं शुद्ध पाणी, चांगले रस्ते, दिवाबत्ती, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, स्टेडियम, या सगळ्या गोष्टी आपण जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल। अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डनसाठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल। आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत, या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे। मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली। का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली। महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना